नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अहिल्यानगर शहरातील नालेगाव भागातील चव्हाण कुटुंबाला वारंवार जीवे मारण्याची येते धमकी। तोफखाना पोलीस स्टेशन आरोपींना पाठीशी घालत आहे का? अहिल्यानगर शहरातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे अहिल्यानगर शहरातील नालेगाव म्युनिसिपल कॉलनी येथील जितेंद्र चव्हाण, रोहन चव्हाण व पूर्ण चव्हाण फॅमिली यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत। पूर्वीचे पवन पवार यांच्या फॅमिलीशी जुने वाद असल्याने त्यांच्याकडून व त्यांच्या साथीदारांकडून जीवे मारण्याची धमकी येत आहे। वारंवार चव्हाण कुटुंबावर हल्ले करण्यात येत आहेत, तरी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। नक्की पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहे का, हा सध्या शहरातील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण पवन पवार हा कुख्यात गुंड आहे, त्याचे साथीदार व त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याला जितेंद्र चव्हाण यांना मारहाण केल्याबद्दल भादवी कलम 326 मध्ये 3 वर्षाची शिक्षा सुद्धा झालेली आहे आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे। तरीही तो नालेगावमध्ये दहशत निर्माण करत आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही। चव्हाण कुटुंब यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलशी संपर्क साधला असता राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने रोहन चव्हाण यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आहे। नक्की रोहन चव्हाण काय म्हणाले ते आपण थेट पाहणार आहोत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। नमस्कार, मी रोहन जयेंद्र चव्हाण, राहणार म्युनिसिपल कॉलनी नालेगाव अहिल्यानगर। मी सध्या CSRD कॉलेजमध्ये पत्रकारितेचं प्रशिक्षण घेत आहे। माझ्या कुटुंबाचे व पवन पवार कुटुंबाचे जुने वाद असून त्या वादाचं रूपांतर मोठ्या वादात झालं आहे व मी त्यांच्यावर केसेस दाखल केले आहे। पवन पवारवर केस दाखल केलेली असून पवन पवारला नगर कोर्टाने सजा सुनावली असून हायकोर्टाने त्याचा जामीन मंजूर केला आहे। तो आता बाहेर फिरत आहे। बाहेर फिरत असताना तो मला वारंवार धमक्या देतोय का ती केस मागं घे, नाहीतर तुला जीवे मारून टाकू, तुझ्या कुटुंबांना जीवे मारून टाकू। आत्ताची ताजी खबर अशी सांगतो की 19/11/2024 रोजी मी वारुळाचा मारुती कमानजवळ थांबलो असता पवन पवार व त्याची साथीदार हे तिथं आले। पवन पवार हा मला बोलला का जे तू माझ्यावर मागं केसेस केलेले आणि तुझ्या घरच्यांनी केलेले ते मागं घे, नाहीतर तुला मी तुकडे करेन, इथं तुला जीवे मारन आणि तुझ्या घरच्यांना पण जीवे मारन, अशी धमकी मला दिली। व मला न्याय मिळण्यासाठी मी तोफखाना पोलीस स्टेशनला गेलो असता तिथं माझी NC दाखल करून घेतली। ती साधी NC दाखल करून घेतली, ऑनलाईन NC न करता त्यांनी साधी NC दाखल केली। तोफखाना पोलीस स्टेशन तिथून आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे, तर मी SP ऑफिस व कलेक्टर ऑफिस त्यांना पण अर्ज दिला आहे, तिथून पण आम्हाला न्याय मिळालेला नाही आहे। पोलीस प्रशासनाकडून आम्हाला काही न्याय मिळालेला नाही आहे। त्यामुळे पवन पवार व त्याचे साथीदार हे आमच्या भागात प्रचंड दहशत निर्माण करत आहे व दहशत करत आहे। या आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे। ह्या आरोपींकडून आमच्या भागाला खूप त्रास आहे। ह्या आरोपीपासून मला व माझ्या कुटुंबियांना काय त्रास झाला, जीवितहानी झाली, तर याचे सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन व पवन पवार व त्याचे साथीदार राहतील, याची नोंद पोलीस प्रशासनाने घ्यावी ही नम्र विनंती। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।